वाक्य प्रकार. शब्दांच्या अर्थपूर्ण समूहाला वाक्य असे म्हणतात. वाक्यांचे प्रकार. आपण आपल्या बोलण्यातून अथवा लिखाणातून आपले विचार वेगवेगळ्या रूपाने व्यक्त करीत असतो. कधी हे विचार प्रश्न रूपात असतात तर कधी साध्या वाक्यात असतात. आपल्या मनातील भावना, आनंद, दुःख, आज्ञा, विनंती या स्वरूपात देखील असतात आणि यावरूनच वाक्याचे प्रकार तयार होतात. वाक्याचे एकूण 4 प्रकार आहेत. पहिलं विधानार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्य, उद्गारार्थी वाक्य, आज्ञार्थी वाक्य. विधानार्थी वाक्य. विधानार्थी वाक्य म्हणजे काय असतं मग? ज्या वाक्यामध्ये केवळ विधान केलेले असते त्यास विधानार्थी वाक्य असे म्हणतात. म्हणजेच एखाद्या गोष्टीविषयी विधान केले जाते त्या वाक्य प्रकाराला विधानार्थी वाक्य असे म्हणतात. या वाक्यामध्ये प्रश्न, आज्ञा, आश्चर्य यापैकी कोणतेही भाव नसतात. उदाहरणार्थ, समीर दररोज शाळेत जातो. मी नियमित व्यायाम करते. मग या वाक्यामध्ये प्रश्नचिन्ह किंवा आज्ञा आपल्याला दिसत नाही, म्हणून मग हे कोणत्या प्रकारचं वाक्य आहे? विधानार्थी वाक्य. दुसरा प्रकार आहे प्रश्नार्थी वाक्य किंवा प्रश्नार्थक वाक्य. ज्या वाक्यामध्ये प्रश्न विचारलेला असतो त्यास प्रश्नार्थक वाक्य असे म्हणतात. या वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह असते, त्यामुळे आपण पटकन ओळखू शकतो की हे वाक्य विधानार्थी आहे का प्रश्नार्थी आहे. उदाहरणार्थ, तू मुंबईला केव्हा जाणार आहेस? सायली सहलीला जाणार आहे का? तुझ्या घरात किती माणसे आहेत? मग या सर्वांवरून आपल्याला काय कळत असतं की हे प्रश्नार्थक वाक्य आहे. की जसे हे शब्द आले आहेत का, किती, यावरून आपल्याला काय कळत असतं की हे प्रश्नार्थक वाक्य आहे. तिसरा प्रकार म्हणजेच उद्गारार्थी किंवा उद्गारार्थक वाक्य. ज्या वाक्यामध्ये केवळ प्रयोगी अव्ययातून विविध भावना व्यक्त केल्या जातात व वाक्याला अनुसरून उद्गार व्यक्त केला जातो त्यास उद्गारार्थी वाक्य म्हणतात. म्हणजेच काय की ज्या वाक्यामध्ये आपल्या भावना व्यक्त झालेल्या असतात. मग आपल्या भावना कोणत्या असतात? आनंद, दुःख, राग, तिरस्कार वगैरे. कि हम में जो भावनाएं होती है कि हम कैसे एक्सप्रेस होते हैं, कि कभी हमें गुस्सा आता है, कभी हमें आनंद होता है, कभी हम किसी के ऊपर गुस्सा होते हैं. तो यह सब जो व्यक्त करने के जो शब्द है उनके ऊपर से कौन सा वाक्य प्रकार तयार होता है? उद्गारार्थी वाक्य तयार होतं. की ज्या आपल्या सडन फिलिंग्स आहे त्या अचानकपणे आपण वेगवेगळ्या शब्दातून व्यक्त करतो. की जसं, ओ हो किती सुंदर देखावा आहे हा, अरे धावताना पडला तू. वाक्याचा शेवटचा प्रकार म्हणजेच आज्ञार्थी. ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून आज्ञा, प्रार्थना, संमती, विनंती, आशीर्वाद इत्यादी गोष्टींचा बोध होतो त्याला मग आपण काय म्हणत असतो? आज्ञार्थी वाक्य. म्हणजेच मग याच्यामध्ये काय असते की एखाद्याला आज्ञा केलेली असते, ऑर्डर दिलेली असते, रिक्वेस्ट असते, कमांड असते. असे वेगवेगळ्या प्रकारचे वाक्य आज्ञार्थी वाक्य प्रकारात येतात. की जसं, मुलांनो शिस्त पाळा, समाजाचे नेहमी भले करा. याच्यावरून आपल्याला काय कळतं की इथे ऑर्डर दिलेली आहे. वाक्य परिवर्तन किंवा वाक्य रूपांतर. मग वाक्य रूपांतर किंवा वाक्य परिवर्तन म्हणजे काय? तर वाक्याच्या अर्थाला बाधा न आणता रचनेत केलेला बदल
म्हणजे वाक्य रूपांतर होय. वाक्याचे रूपांतर करताना रचनेत बदल होत असला तरी वाक्याच्या अर्थात मुळीच बदल होता कामा नये. मग आपल्याला वाक्य रूपांतर करायचं असतं. म्हणजेच काय करतो आपण की जे वाक्य आहे तर त्याचा जो अर्थ आहे तो जसाच्या तसा राहू द्यायचा आहे, की त्याच्यात आपण जरी बदल केला की जसं होकारार्थीचं नकारार्थी केलं तरी त्याचं जे मूळ त्याचा अर्थ आहे त्याला आपल्याला बाधा आणायची नाही, म्हणजे तो अर्थ बदलला नाही पाहिजे. मग आता त्यातला आपण पहिला प्रकार पाहू, प्रश्नार्थक वाक्याचं विधानार्थी वाक्य करताना. आता जर आपल्याला प्रश्नार्थी वाक्य आहे आणि त्याचं विधानार्थी करायचं आहे, मग ते कसं करणार की मूळ प्रश्नात जो काळ असेल तोच कायम ठेवायचा आहे. मग आता मूळ प्रश्न जर तुमचा भूतकाळातील असेल तर तिथे भूतकाळच राहील, वर्तमान काळी असेल तर वर्तमान काळीच राहील. उदाहरणार्थ, स्वातंत्र्यासाठी आमची चळवळ अयशस्वी कशी ठरेल, आणि मग त्याचा आपण विधानार्थी करू. स्वातंत्र्यासाठी आमची चळवळ अयशस्वी ठरणार नाही. जर प्रश्न नकारार्थी असेल तर त्याचं उत्तर कसं येतं, होकारार्थी. होकारार्थी प्रश्न असेल तर त्याचं उत्तर नकारार्थी येतं. म्हणजेच आता इथे काय आहे, स्वातंत्र्यासाठी आमची चळवळ अयशस्वी कशी ठरेल. मग याचं आपण विधानार्थी करताना काय झालं आहे, नकारार्थी. स्वातंत्र्यासाठी आमची चळवळ अयशस्वी ठरणार नाही. उद्गारार्थीचं विधानार्थी वाक्यात रूपांतर करताना काय लक्षात घ्यायचं आहे की त्यातील केवळ प्रयोगी अव्यय वगळणे. मग आता केवळ प्रयोगी अव्यय म्हणजे काय की जे आपल्या सडन एक्सप्रेशन आले आहे, की जसं बापरे, अबब, आई ग, अशा शब्दांनी आपण काय करत असतो, आपल्या फिलिंग्स व्यक्त करत असतो. वा किती सुंदर देखावा, याच्याने आपल्याला काय कळतं की ते उद्गारार्थी वाक्य. मग हे जे आहे ते आपल्याला काढून टाकायचं आहे वाक्यातनं. त्यातील केवळ प्रयोगी अव्यय गाळणे व उद्गारवाचक चिन्ह काढून टाकणे. उद्गारवाचक वाक्य साधे करणे. गाळलेल्या केवळ प्रयोगी अव्ययाचा अर्थ कायम राहण्यासाठी विधानार्थी वाक्यात फार, खूप या अव्ययांचा उपयोग करणे. उदाहरणार्थ, शाबास, किती उत्तम गुण मिळवले आहेस परीक्षेत. मग याचं विधानार्थी करताना परीक्षेत उत्तम गुण मिळवले आहेस. तिसरा प्रकार आहे आज्ञार्थी वाक्याचं विधानार्थी करताना. मग ज्यावेळेस आपण आज्ञार्थी वाक्याचं विधानार्थी करतो तर त्यावेळेस काय करायचं आहे की जसं एक वाक्य आहे, तू एकटीच पुढे जा. या वाक्यामध्ये हे आज्ञार्थी क्रियापद आहे व या वाक्याचा कर्ता म्हणजे सब्जेक्ट तू आहे. हे वाक्य विधानार्थी करताना तू एकटीनेच पुढे जावे असे होईल. म्हणजेच आपण काय केलं होतं, काय वाक्य दिलं आहे, तू एकटीच पुढे जा. हे ऑर्डर आहे आणि मग त्याचं विधानार्थी करताना कसं होईल, तू एकटीनेच पुढे जावे. जाच्या ऐवजी आपण काय केलं आहे, क्रियापदाचं रूप बदललेलं आहे. दुसरं बघा, तुम्ही संगणकावर त्या वस्तूचे नाव टाईप करा. या वाक्यात करा हे आज्ञार्थी क्रियापद आहे. या वाक्याचा कर्ता तुम्ही आहे. हे वाक्य विधानार्थी करताना तुम्ही संगणकावर त्या वस्तूचे नाव टाईप करावे.
असे होईल. म्हणजेच मग आपण काय करत असतो, आज्ञार्थी वाक्यामध्ये क्रियापदाच्या रूपामध्ये बदल करत असतो. की करा, जावे, याच्यावरून काय कळत असतं आपल्याला की इथे ऑर्डर आहे आणि म्हणजेच त्याचं विधानार्थी करताना आपण त्या क्रियापदाच्या रूपात बदल करत असतो. आज्ञार्थी वाक्य आज्ञा अभिप्रेत असते. विधानार्थी वाक्यात सरळ विधान अभिप्रेत असते. वाक्य रूपांतर करताना भावार्थ लक्षात घ्यावा. म्हणजेच काय असतं की आज्ञार्थी वाक्यामध्ये आज्ञा अभिप्रेत म्हणजे आपल्याला अपेक्षित असतं की तिथे काय आहे, आज्ञा दिलेली आहे, ऑर्डर दिलेली आहे. तर विधानार्थी वाक्य कसं असतं, सरळ असतं. एक तर ते पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह असेल. विरामचिन्हे. विरामचिन्हे हा प्रश्न तुम्हाला 2 मार्कांना येतो. यामध्ये तुम्हाला विरामचिन्हे ओळखायची आहेत किंवा योग्य ठिकाणी विरामचिन्हांचा वापर करून दाखवायचा किंवा वाक्यात दिलेले विरामचिन्हे ओळखून त्यांची नावे लिहा. अशा 3 पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न येतो की जो 2 मार्कांचा असतो. मग आता विरामचिन्हे म्हणजे काय की ज्या वेळेस आपण बोलत असतो, आपण जेव्हा एकमेकांशी बोलत असतो त्यावेळी बोलताना आपण काय करत असतो, मध्येच थांबतो. मग या थांबण्याला व्याकरणाच्या भाषेत काय म्हणतात, विराम घेणे असे म्हणतात. तर लेखनामध्ये हा विराम निरनिराळ्या चिन्हांनी दाखविला जातो. या चिन्हांना विरामचिन्हे असे म्हणतात. की जसं लेखनामध्ये विराम घेण्यासाठी ज्या चिन्हांचा आपण वापर करतो त्यांना विरामचिन्हे असे म्हणतात. मग विरामचिन्हांचे एकूण 9 प्रकार आहेत. बघा, पहिला आहे पूर्णविराम, दुसरा अर्धविराम, तिसरा स्वल्पविराम, अपूर्णविराम, प्रश्नचिन्ह, उद्गार चिन्ह, अवतरण चिन्ह, संयोग चिन्ह, अपसारण चिन्ह. मग आता ह्या पैकी आपण सुरुवातीला बघूया पूर्णविराम. मग पूर्णविराम म्हणजेच काय असतो, फुल स्टॉप. मग हा केव्हा वापरतात, वाक्य पूर्ण झाले हे दाखवण्यासाठी वाक्याच्या शेवटी हे चिन्ह वापरले जाते. जसे रामाने रावणाला मारले. वाक्य पूर्ण झालंय म्हणजे आपण शेवटी काय देणार आहोत, पूर्ण विराम. दुसरं आहे अर्धविराम. अर्धविराम म्हणजेच काय, मग सेमिकोलन. की 2 छोटी वाक्ये जोडताना उभयान्वयी अव्ययाच्या एकत्रीकरणाच्या आधी हे चिन्ह वापरतात. जसं वडिलांनी रमेशला शाबासकी दिली कारण तो परीक्षेत पहिला आला. आता आपल्याला माहिती आहे की उभयान्वयी अव्यय म्हणजे काय असतं. उभयान्वयी अव्यय म्हणजे तुम्हाला माहितीच आहे की व, परंतु, आणि, कारण या शब्दांनी काय होत असतं, उभयान्वयी अव्यय हे दर्शविले जातं. मग हे अव्यय कशासाठी वापरतो आपण, 2 शब्द 2 वाक्य यांना जोडण्यासाठी आपण हे वापरत असतो. मग ज्या वेळेस वाक्यामध्ये आपण उभयान्वयी अव्यय वापरणार असू त्यावेळेस काय करत असतो, मग आपण अर्धविराम हे चिन्ह देत असतो. पुढचं आहे स्वल्पविराम. स्वल्पविराम म्हणजेच कॉमा. की समोरच्या व्यक्तीला हाक मारताना किंवा एकाच जातीचे शब्द, एकाच जातीचे अनेक शब्द एका पाठोपाठ एक आल्यास काय करत असतो आपण, स्वल्पविराम म्हणजे कॉमा देऊन आपण पुढे पुढे लिहित असतो. की जसं मुलांनो, कॉमा, अभ्यास करा. तसेच की जसं मी म्हटलं की एकाच जातीचे म्हणजे एकाच टाईपचे जर
शब्द आहे एका पाठोपाठ एक आले की जसं बघा ह्या वाक्यामध्ये पंजाब कॉमा महाराष्ट्र कॉमा गुजरात ही भारताची सुपीक राज्य आहेत. म्हणजेच काय आलं आहे की राज्यांची नावं दाखवताना आपण कॉमा म्हणजे स्वल्प विरामचा उपयोग केला. चौथा प्रकार आहे अपूर्ण विराम म्हणजेच कोलन. वाक्याच्या शेवटी तपशील द्यावयाचा असल्यास या चिन्हाचा वापर करतात. की जसं आपल्याला सांगायचं असेल की एकूण विद्यार्थी किती पास झाले किंवा मग एकाच प्रकारची किती झाडे आहेत, हे असं सगळं दाखवायचं असेल तर आपण काय करत असतो, अपूर्ण विराम म्हणजेच कोलनचा वापर करत असतो. उदाहरणार्थ बघा, पुढील क्रमांकाचे विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. अपूर्ण विराम 2, 5, 15, 20 या पद्धतीने आपण काय केलं आहे, अपूर्ण विराम दाखवलेला आहे. पाचवा प्रकार आहे प्रश्नचिन्ह. प्रश्नचिन्ह म्हणजेच क्वेश्चन मार्क. वाक्यात प्रश्न विचारला गेला असेल तर तो दर्शविण्यासाठी वाक्याच्या शेवटी हे चिन्ह वापरतात. की जसं आई गावाला गेली का, मी घरात येऊ का, मग आपण काच्या नंतर काय दिलं आहे, प्रश्नचिन्ह दिलेलं आहे. म्हणजेच मग वाक्यामध्ये प्रश्न विचारला गेला असेल तर ते दर्शविण्यासाठी आपण प्रश्नचिन्ह म्हणजेच क्वेश्चन मार्कचा उपयोग करत असतो. सहावा प्रकार आहे उद्गार चिन्ह किंवाच उद्गारवाचक चिन्ह म्हणजेच मार्क ऑफ एक्सक्लेमेशन किंवा एक्सक्लेमेटरी मार्क. आपल्या मनातील ज्या भावना आहेत, मनातील कोणतीही भावना व्यक्त करणाऱ्या शब्दांच्या नंतर कसला उपयोग करत असतो, मग आपण उद्गार चिन्हाचा वापर करत असतो. की जसं अरे वा, फारच सुंदर आहे तुझे अक्षर, बाप रे केवढी उंच ही इमारत. मग आता अरे वा याच्यानंतर काय आलं आहे, उद्गार चिन्ह आलं आहे. फारच सुंदर आहे तुझे अक्षर, परत शेवटी आपण काय दिलं आहे, उद्गार चिन्ह दिलं आहे. सातवं आहे अवतरण चिन्हे म्हणजेच एकेरी अवतरण. याच्यातलं पाहूया आपण एकेरी अवतरण. मग एकेरी अवतरण केव्हा देतो आपण, की वाक्यातील एखाद्या विशिष्ट शब्दांवर जोर देताना किंवा एखाद्या पुस्तकाचे नाव देताना. की जसं तुम्ही लिहित असतात की वरील ओळी ह्या कवितेतील आहे, याचे कवी, हे लिहिताना काय करत असतात, ते दर्शवण्यासाठी तुम्ही एकेरी अवतरण चिन्ह वापरत असतात. तसंच की एकेरी अवतरण चिन्ह केव्हा वापरतो आपण, मग की एखाद्या विशिष्ट शब्दावर आपल्याला जोर द्यायचा आहे तेव्हा. उदाहरणार्थ एकेरी अवतरणामध्ये स्वराज्य मिळविणे हे भगत सिंगांचे अंतिम ध्येय होते. यातलाच दुसरा प्रकार आहे दुहेरी अवतरण चिन्ह. मग आता दुहेरी अवतरण चिन्ह केव्हा वापरतो आपण, की एखाद्या बोलणाऱ्या व्यक्तीच्या मुखातून उच्चारलेले शब्द जसेच्या तसे दाखवताना या चिन्हाचा आपण वापर करत असतो. की जसं बघा, लोकमान्य टिळक म्हणाले, कॉमा करून डबल इन्व्हर्टेड कॉमा. म्हणजेच दुहेरी अवतरण चिन्हामध्ये काय लिहिणार आपण, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. अवतरण चिन्ह पूर्ण आणि फुल स्टॉप. आठवं आहे संयोग चिन्ह. संयोग चिन्ह म्हणजेच की ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास किंवा दोन शब्द जोडताना या चिन्हाचा आपण वापर करत असतो. की जसं
विद्यार्थी भांडार, प्रेम विवाह. आता विद्यार्थी भांडार याच्यामध्ये काय यूज केलाय आपण? संयोग चिन्हाचा वापर केला की दोन शब्दांना जोडताना त्याच्यामध्ये छोटी जी सिंगल डॅश देतो त्याला काय म्हणतो आपण? संयोग चिन्ह असं म्हणत असतो. 9 आहे अपसारण चिन्ह. आता संयोग चिन्ह आणि अपसारण चिन्ह यामध्ये एवढाच फरक आहे की संयोग चिन्ह हे छोटंसं असतं, अपसारण चिन्ह म्हणजे एक मोठा डॅश असतो. बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास किंवा स्पष्टीकरण द्यावयाचे असल्यास हे चिन्ह वापरतात. तो इथे आला पण, तो मुलगा ज्याने बक्षीस मिळवले आपल्या शाळेत आहे.